एक नवीन चॅप्टर बघू आपण. अंतर आणि वेळ. बघा, अंतर आणि वेळेचा इथे संबंध येतो, हे वेगाचा संबंध येतो. वेग, एखाद्या ठिकाणाहून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, ते जाण्यासाठी काहीतरी वेळ लागतो. 20 किलोमीटर जायचं असेल, मला 1 तास लागला. 20 किलोमीटर एका तासामध्ये. कोणी 40 अर्ध्या तासामध्ये 20 किलोमीटर जाईल, म्हणजे एका तासामध्ये 40 किलोमीटर. म्हणजे हे काय झालं, ज्याचा त्याचा वेग झाला. वेग, वेग म्हणजे काय असतं, तर एका स्पेसिफिक टाइमामध्ये तुम्ही अंतर किती कापतायत त्याला म्हणतात वेग. वेगाने जातो ना आपण, वेग, गाडीवर जातो, चालत जातो, तो वेग असतो. वेग म्हणजे काय असतं, वेग म्हणजे अंतर. मला पहिल्यांदा असं आधी पहिला असं लागू त्याला इंग्लिश मध्ये अंतर जे असतं त्याला अंतर डिस्टन्स. वेळचं त्याला अंतर काही. वेग म्हणजे काय असतो, अंतर छेद वेळ. जे एका स्पेसिफिक वेळेमध्ये किती अंतर कापलेलं आहे त्याला म्हणतात वेग. समजलं? अंतर जे असतं त्याचे एसआय युनिट, जे एसआय युनिट म्हणजे ज्याच्यावर मोजलं जातं स्टँडर्ड, असे जे मानक अंतर मोजलं जातं मीटर मध्ये. माझा मीटरचं किलोमीटर होईल, सेंटीमीटर होईल, मिलीमीटर होईल, कुठलंही होईल, पण मेन जे मोजलं जातं ते मीटर मध्ये. नंतर वेळ एसआय युनिट आहे. एसआय युनिट म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट असतात, जे सायन्स वाले त्यांना माहिती असेल काय आहे. म्हणजे मीटर पर सेकंड मध्ये स्पीड मोजला जातो. स्पीड काय असतो, अंतर छेद वेळ. एखादं अंतर पार केलेलं आहे ते किती वेळामध्ये केलेलं आहे त्याच्यानुसार त्याचा स्पीड असतो. स्पीड म्हणतो ना आपण, स्पीड असं एक स्पीड, त्याला वेग म्हणतो ना. वेग हे काय दाखवतात, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी, स्पीड मध्ये आणि व्हेलॉसिटी मध्ये फरक असतो. एखादं हे अंतर जे असतं ते डिस्प्लेसमेंट असतं, म्हणजे तुम्ही किती पार केलेलं आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत ना तुम्ही, त्याला स्थलांतर म्हणतो. त्याच्यानुसार व्ही म्हटला त्याला व्हेलॉसिटी. आता बघ, याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न बघायचे. याच्यावर आधारित 3 प्रकार वेगवेगळे येतात. एक साधे साधे प्रश्न येतील याच्यावर तुम्हाला. नंतर जिथे जिथे वेग असतो, गाडी असेल किंवा कुठलाही असेल, अशा एक चॅप्टर आहे जे पहिलं आहे. दुसरे चॅप्टर रेल्वेचे गणित येतील तुम्हाला. रेल्वे एकमेकांना क्रॉस करतात किंवा रेल्वे पुलला क्रॉस करते, एखाद्या व्यक्तीला क्रॉस करते. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार असतो तो असतो बोट आणि स्ट्रीमचा. बोट म्हणजे नाव आणि जो प्रवाह असतो, म्हणजे एखाद्या पाण्यामध्ये नाव चालत असेल तर त्याच्यावर आधारित एक चॅप्टर असतो. म्हणजे 3 चॅप्टर त्याच्यावर डिपेंड. जर तुम्हाला बेसिक कळलं तर 3 चॅप्टर तुम्हाला येते. जवळपास 20% प्रश्न, म्हणजे 10 ते 20% प्रश्न 3 चॅप्टरवर येतात. म्हणून हे महत्वाचं चॅप्टर. तर बघा, हे साधं उदाहरण, एक बरोबर अंतर छेद वेळ, याच्यावरून सगळ्या गोष्टी मग पुढे जात जातात हळूहळू. हे अंतर छेद वेळ तुम्ही जे आता गाडीवर वगैरे बघतात, तुम्ही स्पीड बघतात, पाहिलं आहे ना ऑडोमीटरवर स्पीड वगैरे, त्याच्यावर लिहिलेलं असतं तो जो स्पीड असतो किलोमीटर पर आवर मध्ये. किलोमीटर पर आवर म्हणजे काय, तर किलोमीटर पर आवर. आता समजा एखादा स्पीड आहे असा 60 किलोमीटर पर आवर, तर याचा एक्झॅक्ट मिनिंग काय, एक्झॅक्ट अर्थ काय होतो याचा, तर याचा अर्थ आहे 60 दात कोणी एकायच्या कोणी नाही, म्हणजे एक असतो. बघा, किलोमीटर पर आवर असा येतो, म्हणजे 60 किलोमीटर एका तासात, हा त्याचा अर्थ होतो. 70च्या स्पीडने चाललाय म्हणजे काय, 70 किलोमीटर प्रति तास, म्हणजे एका तासामध्ये 70 किलोमीटर, असा याचा स्पेसिफिक अर्थ होतो. तर मी असं म्हटलं 54/8 किलोमीटर पर आवर, तर याचा अर्थ काय झाला, 54 किलोमीटर 8 तासात.
लक्षात आलं? याला म्हणायचं कसं समजलं? आता नेमका अर्थ काय होतो? जर त्याने म्हटलं की 1/2 किलोमीटर प्रति तास मीटर म्हणजे काय 1 किलोमीटर 2 तासात हा त्याचा अर्थ आहे. अर्धाचा स्पीड आहे ना, अर्धा किलोमीटर पर आवर. अर्धा किलोमीटर पर आवर म्हणजे अर्धा किलोमीटर एका तासात जाईल, असा याचा अर्थ होतो. म्हणजे तेच 1 किलोमीटर 2 तासात हा त्याचा अर्थ आहे. याला म्हणायचं कसं ते कळलं का तुम्हाला? बोलायचं कसं आहे नेमकं? तसंही मी जर म्हणलं 25 मीटर पर सेकंद म्हणजे काय 25 मीटर एका सेकंदात. लक्षात आलं? 25 मीटर एका सेकंदात. त्याला असं परत परत म्हणायची गरज नाही, पण त्याचा अर्थ हा होतो हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? आणि याच्यावर एक बेसिक प्रश्न विचारला जातो की किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद करा, मीटर पर सेकंदला किलोमीटर पर आवर करा असं विचारलं. ते पाठ केलं जातं 5/18 18/5 गुणिला करा झालं. एका सेकंदामध्ये तुम्हाला लिहून दिलं. पण ते आलं कुठून ते व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे ते पुढे तुम्हाला मग फक्त मीटर पर सेकंद किंवा किलोमीटर पर आवर याच्यात न राहता वेगवेगळ्या याच्यातही कन्वर्ट करता येईल. म्हणजे काय ते बघ. आता वेग जो आहे वेग तो किलोमीटर प्रति तास मध्ये त्याला म्हणतात 54 किलोमीटर प्रति तास. याला 5/18 केलं तर 2 मीटर पर सेकंद होतो. 5/18 का करायचंय त्याचं कारण लक्षात. आता बघा हा 54 आहे, किलोमीटर. किलो म्हणजे किती असतो? किलो म्हटल्यानंतर काय आठवतं? किलोमीटर असतो, किलो बाईट असतो, किलोग्रॅम असतो. किलोचा अर्थ काय? सायन्स वाले त्यांना माहिती असेल. किलो म्हणजे 1000. किलो म्हणजे काय 1000. समजलं? तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघता 500 की 500 के म्हणजे काय? 100 के म्हणजे किती? त्यांना माहिती नाही 1000 के माहिती नाही. आता लक्षात म्हणजे माहिती नसेल तर मी एक्सप्लेन करतोय, माहिती असेल तर याला बरोबर 500 गुणिला म्हणजे 3 शून्य त्याच्यात किती आले? 5 म्हणजे 5 लाख. 100 के म्हणजे काय 100, 3 शून्य म्हणजे 5 शून्य म्हणजे 1 लाख. लक्षात आलं का? जर त्याने असं म्हटलं 5.23 के याचा अर्थ गुणिला मला मग याच्यावर 3 शून्य द्यायचा. ते 2 शून्यामध्ये पूर्णांक आला, तिसरं शून्य करायचं 5200. लक्षात येते काय? आणि त्या युट्यूबवरच ते नंतर पुढचा जो शब्द असतो तो असतो म्हणजे एकावर 6. हे म्हणजे काय? एकावर 6 शून्य म्हणजे 10 लाख. 5 शून्य म्हणजे लाख आणि 1 शून्य म्हणजे 10 होतं ना. एकावर 1 शून्य 10 आणि ते 5 10 लाख. ते म्हणजे 3 शून्य. किती शून्य? एकावर 3 शून्य म्हणजे 1000. लक्षात आलं? मग इथे 54 किलोमीटर पर आवरला आपल्याला मीटर पर सेकंड करायचं. मग काय? 54 गुणिला किलो म्हणजे 1000 मीटर. आपण म्हणत नाही का की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 किलो म्हणजे 1000 मीटर. तर ते 1000 मीटर. तास म्हणजे किती? किती सेकंद आपल्याला सेकंद मध्ये करायचं. तास म्हणजे 1 तास म्हणजे 3600 सेकंद. हे पाठ करून घ्या. ज्यांना माहिती असेल त्यांनी लिहून घ्या की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर म्हणजे 3600 सेकंद. आता इथे 2 शून्य गेले, 2 शून्य. 2×5 = 10, 2×1=2, 2×8=16. काय आलं? 5/18. मग हे 5/18 इथे आले म्हणून आपण ते पाठ करतो की किलोमीटर प्रति तासला लिहून घेतो. किलोमीटर प्रति तासला मीटर पर सेकंड करायचं असेल तर 5/18 ने गुणायचं. त्याने गुणायचं 5/18. म्हणजे तुम्ही इतकी भानगड न करता 54 ला डायरेक्ट 5/18 ने गुणला तर हे उत्तर मीटर पर सेकंड होईल. कारण हे तेच आहे ना, 1000 चे 3600 म्हणजे 5/18 होता.
हे इथून आलेलं. मग हे सोडून 18 × 18 = 5 15 मीटर पर द्या. 54 किलोमीटर पर आवर म्हणजे 15 मीटर पर सेकंद. आणि हे 5/18 ने गुणायचं असतं केव्हा, जेव्हा किलोमीटर पर आवर असेल आणि मीटर पर सेकंद करायचं असेल तेव्हा. लक्षात. आणि याच्या विरुद्ध जर मीटर पर सेकंद किलोमीटर पर आवर करायचं असेल तर 5/18 त्याला 18/5 ने गुणायचं. समजलं? 5/18 ने गुणलं होतं ना आपण किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद नाही. आता मीटर पर सेकंदला किलोमीटर पर आवर करा म्हणजे काय, मीटर पर सेकंदला किलो हे 18/5 ने गुणलं तर काय किलोमीटर पर. काही बोला म्हणताय का सगळे जागे आहे का सगळे जागे येते नाही सांगताय तुम्ही. लक्ष आहे का म्हणजे एवढे फुटले का त्याच्यामध्ये. मीटर पर सेकंदला किलोमीटर पर आवर करायचं असेल तर काय करायचं. कीर्तन पाहिलंय का तुम्ही कीर्तन. एक जण बोलणारा असतो आणि त्याच्या मागे ते असतं. त्यांनी जर बरोबर साथणी दिली तर हा बोलणारा सगळं विसरतो. शिकवणाऱ्याचं ते असतं. जर तुम्ही जर हो नाही काहीच नाही केलं असे चुपचाप बसले मग मला शंका येते माझ्यावर की झाला आपण शिकवतोय की नाही बरोबर. मी थांबून जातो. लक्षात येते का, कळतंय का. मीटर पर सेकंदला किलोमीटर पर आवर करायचं असेल तर कशाने गुणायचं. 18/5 असं थोडं बोलायचं म्हणजे मग तुम्ही तुमचे नाही बोलणार. जर तुम्ही काहीच नाही बोलले का तुम्ही एकमेकांशी बोलणार. आता ते दोन जण चालू इकडनं सगळं लक्ष असते बरोबर. वाटलंच तुम्ही इकडे या बघा सगळीकडे लक्ष आहे कोण काय करतोय सगळं सगळं समजतं. इकडनं फक्त मी दिसेल तुम्हाला, इकडनं सगळं दिसते कोण गिन 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 कोण गुणगुण सगळं समजते. आता लय झालं आता काय कोणाने काय बोलायचं. 18च्या वर आहे तुम्ही 18+ आहे. मतदानाचा अधिकार आहे तुम्हाला. अक्कल डेव्हलप झालेली आहे तुमची. काय म्हणतो हे तुम्हाला कळत असेल. मीटर पर सेकंदला किलोमीटर पर आवर 18/5 का. कारण किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद करताना 5/18 केलं. ते का केलं कारण 1000/3600 हे होतं. किलोमीटर म्हणजे 1000 होता, आवर म्हणजे 3600 सेकंद होतं. तर याचं इनिशियल कुठून मिळालं आपल्याला इथून. एक डिटेल का सांगितलं डायरेक्ट 5/18 आणि 18/5 का नाही केलं. कारण काही ठिकाणी किलोमीटर पर आवर दिलेलं असतं आणि मीटर पर मिनिट करायला सांगतात. माझा प्रत्येक वेळेस वेगवेगळा फॉर्म्युला लक्षात ठेवणार का तुम्ही. मग हे दोन गोष्टी लक्षात ठेवलं चालतं की 5/18 करायचं आणि मीटर पर सेकंदला किलोमीटर पर आवर करताना 18/5 करायचं. हे दोन साठी झालं फक्त किलोमीटर पर आवर आणि मीटर पर सेकंद साठी. पण मीटर पर मिनिट विचारलं, किलोमीटर पर मिनिट विचारलं, नंतर मीटर पर आवर विचारलं, असं जर वेगवेगळं केलं त्यांनी मग तिथे गडबड होते. म्हणून हे ओळख करता आली पाहिजे की काय म्हणजे किती मीटर कोण म्हणजे किती सेकंद. कसं करायचं ते समजेल आपल्याला. आता हे झालं. आपण काय केलं होतं 54 5/18 तो मीटर पर सेकंद झाला 15 उत्तर आलं. आता 15 मीटर पर सेकंद त्याला किलोमीटर पर आवर करायचं 18/5 उत्तर किती 5/5 आणि हा मीटर पर सेकंद होता 8 किलोमीटर पर तास. 15 मीटर पर सेकंद होता तो किलोमीटर पर तास आहे. याचे डायरेक्ट प्रश्न येतात की 180 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद. 180 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद. आता या चॅप्टर मध्ये हे जे कन्व्हर्जन आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही गणित सोडवतात तेव्हा या कन्व्हर्जन मुळे आपण सगळं अडून जातं. मग किती मीटर पर सेकंद करायचं असेल तर किती गुणायचं 8/18 18 1 18 10 50 मीटर पर सेकंद. 50 मीटर पर सेकंद दिलाय त्याला किलोमीटर पर आवर करायचं आहे. दिला 18/5 8×10 18 180 किलोमीटर पर आवर. एक दोन उदाहरणं लिहून
याला जर होतं का? याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करा. 54/15 किलोमीटर प्रति तास हा कन्वर्ट करा. छेद 15 तिला काय करणार मीटर पर सेकंड करायचं म्हणजे 5 छेद हे काय म्हणजे मीटर पर सेकंड होईल. काय मीटर पर सेकंड ते कळलंय ना, हा वेग आहे वेग, अंतर छेद वेळ, समजलं, साधा फॉर्म्युला. आता हे 5 एक 5 त्रिक 15, 18 एक 18, 18 त्रिक 14, 3 गेला 3 गेला, सगळ्यात गेला म्हणजे 1 मीटर पर सेकंड, 1 मीटर पर सेकंड. त्याच्यावर या फॉर्म्युल्यावर आधारित साधे गणित कशी येतात. एक भावक 200 मीटर अंतर 24 पार करतो, तर त्याचा वेग किलोमीटर पर आवर मध्ये किती असेल बघा. सूत्र काय आपलं, वेग बरोबर अंतर वेळ वेळ. हे वारंवार लिहायचं पहिले पहिले, म्हणजे जास्त वेळा लिहिलं की पाठ होतो. वेग बरोबर किती वेगच विचारला आपल्याला, काय दिलेलं आहे, 200 मीटर किती वेळ लागतो, सेकंद. म्हणजे कशात दिलं हे उत्तर, कशात दिलं आपलं, मीटर पर सेकंड मध्ये उत्तर आहे. आता आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे किलोमीटर पर आवर मध्ये त्याचं उत्तर पाहिजे. किलोमीटर पर आवर मध्ये पाहिजे मीटर पर सेकंदला, तर कशाने गुणावं लागतं आपल्याला, मीटर पर सेकंदला जर किलोमीटर पर आवर करायचं असेल 18/5, समजलं, तर ते नंतर मी करायचं इथेच करून घ्यायचं, समजलं, इथेच लिहून घ्यायचं, म्हणजे गुणीला काय करायचं, 18/5, म्हणजे जे उत्तर आहे मीटर पर सेकंदचं काय म्हणजे किलोमीटर प्रति तास, जे मराठीत लिहून घ्या की 18/5 काय केलं, कारण एवढं जरी केलं तरी म्हणजे जे दिलेलं आहे त्याच्यात टाकलं, पण मीटर पर सेकंड होतं, आपल्याला किलोमीटर प्रति तास पाहिजे, मग ते 18/5 ने आपण त्याला गुणलं. आता 16 काही एंट्री कटला 624, 4 आहे का 4 25, 5 आहे का 8 10 15, 10 गुणिले 3 30 किलोमीटर प्रति. कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करा. आपण काय केलं, फक्त किमती टाकल्या, सोपा प्रश्न आहे. गुणीला 18/5 काय केलं, कारण किलोमीटर पर आवर मध्ये पाहिजे, ते मीटर पर सेकंद येणार होतं, मग आपण ते 18/5 इथे गुणीला केलं, ते मराठीत घेऊन घ्या. चला हे सांगा बरं, अंतर जर समजा 150 मीटर आहे आणि 25 सेकंदात पार करते, तर काय येईल किलोमीटर पर आवर, 150 मीटर 25 सेकंदात पार केलं. किलोमीटर पर आवर म्हणजे 18/5 करा, असा एक 5 3, आता एक 5 5 25, 5 7, आता 5 आणि यांना भागत नाही, 18 7 4/5, 5 2 10, आता एक 5
36 कॅल्क्युलेशन येत नसेल तर सांगा तसं. हे सेम गणित आहे, फक्त आपण काय केले, कॅल्क्युलेशन केले. मला एक प्रश्न आहे फक्त, एक बस 830 किलोमीटर अंतर 13 तासात, तर त्याचा स्पीड किती? त्याचा वेग, ताशी वेग, ताशी वेग म्हणजे तेच किलोमीटर पर आवर, समजलं? ताशी वेग म्हणजे अंतर किती आहे? 730 किलोमीटर, किती तास? 13 तास. ताशी वेग म्हणजे किलोमीटर प्रति तास. आणि तेच दिलंय, काही 18चे आहेत, 5चे आहेत, काही करायची गरज आहे काही? डायरेक्ट दिले ना, हा किलोमीटर मध्ये दिलेला आहे आणि हा तासात दिलेला आहे. आता फक्त याने याला भागा, भागाकार आला पाहिजे. 13 5 65, उरले किती? 8, 8 0, 63 78, उरले किती? 2, 213 किलोमीटर पर आवर. पॉइंट मध्ये गेलो तर मग 0.1 वगैरे असेल. भागाकार जमला ना, या भागाकार नाही आला मग हे बाकीचं काही शिकले तुम्ही काही फायदा नाही. कन्सेप्ट शिकता येतो, कॅल्क्युलेशन अवगत करावं लागतं. लक्षात आलं? कॅल्क्युलेशन अवगत तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला पाठ असतील, वर्ग घनपाठ असतील, आणि याच्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेशन छोट्यापासून सुरुवात केलेली असेल, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, आणि त्याची वारंवार प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला हे येतं. लक्षात आलं? इथे आले की कन्सेप्ट शिकता, कन्सेप्टला काय समजतं. मला आता वेग काय आहे तेच तर फॉर्म्युला आहे, दुसरं काय केलं आपण? फक्त कॅल्क्युलेशन अडतं कुठल्याही धड्यात. प्रश्न घ्या. एक कार 92.4 किलोमीटर प्रति तास त्या वेगाने किती अंतर कापेल? व्यवस्थित लक्ष द्या इथे काय. बघ, एक कार स्पीड दिलाय 92.4 किलोमीटर प्रति तास, त्या वेगाने 20 मिनिटात किती जाईल? आता बघ, आता काही झालं एकदम शॉर्टकट सोडू. एका तासामध्ये 92.4 एका तासामध्ये एवढी जाईल ना, किलोमीटर प्रति तास आहे म्हणजे 92.4 किलोमीटर एका तासात. 92.4 60 मिनिटात, एक तास म्हणजे किती? 60. 92.4 60 मिनिटात, तर 20 मिनिटात. असं सोडवलं तरी तरी हे इकडे देईल 92.4 20 9 लक्षात आलं? ते काय केलं जाऊ द्या, त्याला म्हणतो त्यांनी करा. पण आपलं सूत्र काय? वेग बरोबर अंतर छेद, एवढं माहिती आपल्याला.
याच्यामध्ये या सूत्रामध्ये तीन गोष्टी दिलेल्या आहेत. एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये जितक्या गोष्टी असतात, जितके फॅक्टर असतात त्याच्यामध्ये त्यापैकी एकच विचारलेलं असेल आणि बाकीच्या गोष्टी दिलेल्या असतात तरच ते निघतं. एकच जर सूत्र असेल, 2-3 दिलेले समीकरण, 2 समीकरण म्हणजे 2 माहिती नसलेली विचारू शकतो, 3 आहे म्हणजे 3 माहिती नसलेली. नंतर बघू आपण काय, एक सूत्र आहे म्हणजे एकच माहिती त्याच्यातून निघेल, किंवा मग वेगळं काहीतरी अजून दिलं पाहिजे. पण आता इथे काय दिलंय बघा, वेग दिलाय किती आहे, 92.4 किलोमीटर प्रति तास. तर ज्या ज्या युनिट मध्ये दिलेला आहे त्या युनिट मध्येच त्याला लिहायचं. लक्षात आलं? अंतर किती कापेल म्हणतोय. आता ऑप्शनचे ऑप्शन, सगळे ऑप्शन मीटर मध्ये, जे काही असतील उत्तर ते कशामध्ये विचारलंय त्याने, मीटर मध्ये विचारलंय. कशामध्ये, मीटर. समजलं? आता हे जे मी काढलंय हे काय होतं, 30.8 किलोमीटर निघालं इथे. 30.8 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 30.8 गुणिला किलो म्हणजे 1000 मीटर. याला द्या एक शून्य दिला, हा 308 झाला, 2 शून्य त्याच्यावर ठेवा, 30,800 मीटर. असं त्याचा अर्थ मीटर मध्ये असेल. समजलं? आता इथे अंतर बी माहिती आपल्याला, तेच विचारलंय. समजलं? आता टाईम 20 मिनिट, मीटर आहे हा मिनिट आहे. लक्षात आलं? आता आपल्याला हे अंतर हे जे इथे युनिट असतं ते इथे पाहिजे, जे इथे युनिट असतं ते इथे पाहिजे. लक्षात आलं? दोघी जे युनिट आहे इथे काय मीटर मध्ये दिलेलं आहे, मीटर पर मिनिट, इथे काय झालं तास. वेगवेगळे युनिट झाले, त्यांना पहिले एक सारखे करा, त्यांना पहिले एक सारखे करा. आता एक सारखे दोन पद्धती आता इथे. एक आता मीटर आहेच, याला सेकंड करते, पर सेकंड, मीटर पर सेकंड करते, तर याला मीटर पर सेकंड, तर हा मीटर पर सेकंड होईल. आणि हा मीटर हा सेकंड सेकंड होऊन जाईल. 20 गुणिले 60, 1 मिनिट म्हणजे किती, 60 सेकंद ना, 1 गुणिले 60. 2 मिनिट म्हणजे 120 म्हणजे 2 गुणिले 60. 3 मिनिट म्हणजे 180 म्हणजे 3 गुणिले 60. तसं 20 मिनिट म्हणजे किती, 20 गुणिले 60. हे सेकंड करते, मीटर पर सेकंड होईल, मीटर पर सेकंड होईल. आणि मग ते सोडवायचं, जे जे उत्तर येईल ते मीटर मध्ये. लक्षात आलंय? म्हणजे कसं पहा, 94.4 गुणिला 5 हे कशात झालं, मीटर पर सेकंड. आणि किती आहे, बी मीटर 20 मिनिट, त्याला 20 गुणिला 60 केला, हा मीटर मध्ये, हा सेकंड मध्ये. हे सारखे मग ते इकडे तिकडे पाडून सॉल्व्ह करायचं. समजलं? काय येईल बघा, डी काय अंतर काय होतं, डी डी 20 आणि 7 वर जाते, वर काय येते 94.4. गुणिले 5, त्यामध्ये कोण येते आता, वर जातील 20, बरोबर माझा आहे शून्य याला दिला, 92.4 आहे ना, एक शून्य याला दिला, मग किती होतील ते 924 गुणिला इथे 5 20 आणि यांना भागात याला 9 याला जाते भाग, मग शून्याचा भाग, शून्य आधी 30.8 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले किती होतील, 20 पंचे किती होतील, 20 पंचे 100 होतील ना, 100 गुणिला 300 मीटर. त्याच्यापेक्षा धोका हे होतो, 92.4 किलोमीटर 60 मिनिटात, तर 20 मिनिटात किती केलं तर उत्तर आलं.
दुसरा आता याला मीटर पर सेकंड केलं आणि मग सोडवलं. इथे समजवायचं हेतू काय की हे जे युनिट आहे ते सारखे याच्यात 80-90% एवढा गणित चुकतात फक्त ह्या युनिट मध्ये. तुम्ही डायरेक्ट किंमत टाकता येते 92.4 20 आणि 20 इकडे पाठवतात. लक्षात आलं? जे काही कन्व्हर्जनने काही युनिटने काही मग ते जे उत्तर येते ते चुकतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण फॉर्म्युला वापरला पण तो योग्य युनिट मध्ये वापरलेला नाही. आता बघ याला 92.4 किलोमीटर प्रति तास होतं आणि हे काय होतं D/20 मीटर मध्ये विचारले म्हणून मीटर आणि या मिनिट मध्ये दिलाय म्हणून मिनिट म्हणजे मीटर पर मिनिट. त्याला मीटर पर मिनिट करता येईल का मग? तर करता येईल. कसं? हे युनिट सारखं पाहिजे ना आपल्याला. हे लहान मध्ये असतात ते मोठ्याला कन्वर्ट करायचं, मोठ्याला लहान मध्ये कन्वर्ट करायचं. हे लहान आहे आता मीटर पर मिनिट, याला मीटर पर मिनिट केलं तरी सॉल्व्ह करता येईल. एकतर तसं दोघी मीटर पर सेकंड करा, तिकडे तिकडे पाठवून होऊन जाईल. आणि इथे मीटर पर मिनिट जर केलं मी तर कसं येईल ते बघा. ते 92.4 मीटर म्हणजे किती, किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1000 मीटर येईल. जो किलोमीटर म्हणजे किती मीटर, आता जसं तसं 20 मीटर पर मिनिट. आता याला मीटर पर मिनिट करायचं आहे. हा मीटर झाला आपण 1000 केलं मीटर झाला. आता याला मिनिट करायचंय आपल्याला. तर तास म्हणजे किती मिनिट, आपण सेकंड केले होते ते 3600 केले होते. आता इथे मिनिट करायचे तर 1 तास म्हणजे किती मिनिट, 8 मिनिट म्हणजे मीटर पर मिनिट आहे. हे मीटर पर मिनिट झालं. आता मग हे सोडवतोय म्हणजे जे डी उत्तर येईल मीटर मध्ये, हा 20 इकडे पाठवला मग किती येईल ते बघा. 92.4 गुणिला 1000 गुणिला 20 बरोबर 20 60 तीनाने याला किंवा हे बघा याच्यावर या 1000 बोलून घ्या. कसं येईल 9 शून्यावरला 2 आला, 2 आले भागात होईल शून्याचा भाग 4 आला 24 3 8 24 हे 2 शून्य. आपल्याला इथे फक्त सांगायचं काय की युनिट सारखं केल्याशिवाय गणित थोडे सॉल्व्ह होत नाही. युनिट पहिले सॉल्व्ह करायचं आणि मग ते पुढचं गणित हे करायचं. लक्षात आलं? एकतर असंही करू शकता असंही करू शकता. एक दोन गणित अजून बघू म्हणजे कळेल तुम्हाला. लिहून घ्या जितकं शॉर्ट मध्ये जे होतं ते लक्षात ठेवा. पुढचं गणित तसं शॉर्टही सोडून असेल सोडून. मग 22.5 मीटर प्रति सेकंड या गतीने जात आहे. 50 मिनिटात अंतर पार करेल. ऑप्शन किलोमीटर मध्ये
कॉमन सेन्स नाही. मला याला फॉर्म्युल्याने आणि शॉर्ट मध्ये कसं सोडवतात ते लक्षात. हा फॉर्म्युला काय, वेग बरोबर, वेग किती आपला 22.5 मीटर पर सेकंड वेग बरोबर अंतर डी बाय डी. त्याच्यात विचारलं इथे किलोमीटर, ऑप्शन काय झाले किलोमीटर, आणि वेळ किती दिलाय 50, 1 किलोमीटर पर मिनिट आहे, मीटर पर सेकंड. आता आपण हे मीटर पर सेकंड आहे ना, याला मीटर पर सेकंड करा. लक्षात आलं, म्हणजे उत्तर मीटर मध्ये येईल, म्हणजे मीटर मध्ये येईल ते नंतर किलोमीटर मध्ये करता येईल. लक्षात आलं. मग हे किती होईल, त्या याला किलोमीटर बरोबर करा, याला किलोमीटर मध्ये तास करा. लक्षात आलं. मग हे कसं येईल, हा किलोमीटरचा आहे, याला तास जर करायचं असेल, मिनिटाला जर तास करायचं, आता तासाला मिनिट करायचं म्हणजे काय करतो आपण, 2 तास, 2 तास म्हणजे 120 मिनिट. ते कसे आले, तर 60 ने गुणलं तुम्ही. तास आणि मिनिटाचा जो संबंध आहे तो 60चा आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिट. तर जे संबंध असतात त्यानेच गुणीला किंवा भागीला केलं जातं. लक्षात आलं का. म्हणजे 5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, मीटरचा आणि सेंटीमीटरचा संबंध काय तो बघा. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणजे 100चा संबंध आला. आपण काय करू, 5 मीटर म्हणजे 5 गुणीला 100. समजलं. आणि जर आता मला 500 सेंटीमीटरला मीटर करायचं असलं तर तेच मी त्याला भागेल, जो संबंध आहे 100 त्याने भागेल. उदाहरणार्थ आता मला तासाचं मिनिट करायचं, तर गुणीला 60 करेल. आता रिव्हर्स करायचं मला, मिनिटाचं तास करायचंय तर काय करेल मी, भागीला 60 करेल. म्हणजे 120 मिनिट म्हणजे किती तास, 120/60 भागीला करेल ना मी. असं मिनिटाचा तास करताना भागीला केलं जातं. लक्षात आलं. तसं करू आता इथे हा 22.5 याला मीटर पर सेकंद आहे, तर किलोमीटर पर आवर करायचंय. ते पाठ झालंय आपलं. किती कितीने बनायचं, 18/5 हे झालं किलोमीटर मध्ये झालं. मीटर पर सेकंदला लगेच करेल. आता हा डी किलोमीटर मध्ये, या मिनिटाला तास करायचे आपल्याला, तास करायचे 60 करावं लागेल. भागीला गुणीला 60 करणार आहे का आपण, भागीला करावं लागेल ना. भागीला म्हणजे किलोमीटर मध्ये तास. आता हे झालं आपलं उत्तर, मग किलोमीटर मध्ये येईल. हे सोडवा. आता हे असं की हा 60 परत इकडे खाली येईल असंही म्हणता येईल आपल्याला. ते असं असं पाहतो, 22.5 गुणीला 18/5 गुणीला 50/60. हा 50 वर नाही, हा 60 वर गेलाय, तो परत खाली हे आलं. आता हे सोडवा, एक एक शून्य गेले, हा एका 6 पैंत्री का 5 गेला, हा 5 गेला, 3 गुणिले 22.5 किती आले, 22.5 गुणिले 3 5 15, त्याला एक 3 गुणे 6 1 7 3 गुणे 6 60.5 लिहून घ्या व्यवस्थित. याला मीटर पर सेकंद, याला मीटर पर सेकंद, सेकंड गुणीला 60. मग ते मीटर मध्ये उत्तर आलं असतं, मग परत कन्व्हर्जन करावं लागलं असतं तुम्हाला. समजलं का. याचं उत्तर किती आलं असतं, असं आलं असतं, एवढं मीटर उत्तर आलं असतं. याला किलोमीटर करायचंय तर मीटरला किलोमीटर, किलोमीटरला मीटर म्हणजे गुणीला 1000, मग मीटरला किलोमीटर उलट म्हणजे 1000, 1000 केलं असतं. 1 2 3 1 2 असं ते केलं असतं आपण करून. इथेच ते आवर मध्ये करून घ्या आधीच, म्हणजे किलोमीटर मध्ये उत्तर. त्याला शॉर्टकट करून सोडवायचं बघा. ज्याच्या डोक्यात येईल त्याने राहू द्या, त्यांनी असं सोडवा आणि लिहून घ्या, हे कुठेतरी काम आहे. ज्याची प्रॅक्टिस चांगली त्याला समजेल आता मी काय सांगतोय ते. आता आपला हे काय 22.5 स्पीड काय 22.5 मीटर पर सेकंद, म्हणजे 22.5 मीटर किती सेकंदात, एका सेकंदात. 22.5 मीटर
तीन म्हणजे एक ना, एक सेकंद म्हणजे एक सेकंदला 22.5 मीटर. तर 50 मिनिट एक सेकंद, 50 मिनिट म्हणजे किती सेकंद? काही सेकंद घ्यावं लागेल. 50 गुणिले 60 सेकंद असं घ्यावं लागेल. कारण हे बघा एका सेकंदात 22.5 मीटर. तर 50 मिनिट म्हणजे किती सेकंदातच घ्यावं लागेल. हा सेकंद घेतला, हा सेकंद घ्यावा लागेल. 1 मिनिट म्हणजे गुणिला 60 करतो ना आपण, गुणिला 60. 2 मिनिट म्हणजे 2 गुणिला 60. तसं 50 मिनिट म्हणजे किती सेकंद इतके. तर एका सेकंदात 22.5 मीटर. तर 50 गुणिला 60 सेकंदात किती मीटर? हे मीटर मध्ये उत्तर आहे, कारण हा मीटर या मीटर मध्ये, हा सेकंद या सेकंद. आता हे काढू आपण. 50 गुणिला 60 गुणिला 22. आता मी हे दोन शून्य जाऊ दे, 5 7 30. 3000 गुणिला 22. 3 शून्य याला देतो किती होते? इथे उरला 3 गुणिला याला 3 शून्य द्या. एका शून्यामध्ये 225 झाला. 2 शून्य असे समजलंय. किंवा 3000 गुणिला हे यांचा गुणाकार करून घ्या आणि एक पॉईंट इकडे चालतात. समजलं? कसंही करा, हे चांगलं वाटतं. याने 0 0 3 0 3 5 15. त्याला एक 3 गुणे 6 आले 7 गुणे 6. मीटर मध्ये उत्तर आलं, कारण हे मीटर होतं. याला किलोमीटर करा, कारण उत्तर किलोमीटर मध्ये. छेदामध्ये काय करतो? 3 शून्य 1 2 3 इकडे जातो, म्हणजे 37. हे शॉर्टकट हे सोडवण्यापेक्षा हे पूर्ण जेव्हा समजेल पुढे पुढे जाऊ आपण, तेव्हा हे आपोआप येईल. त्याच्यामुळे दोघी लिहून घ्या. जेवढं समजलं तेवढं त्याला पूर्ण समजलं पाहिजे. याच्यात ती अडचण असेल तर विचार. त्याला अजून एक कॉमन सेन्स असतो. जास्त याच्यात एक लक्षात ठेवा. हा झाला एक साधा फॉर्म्युला. त्याच्यावर आधारित गणित आहेत पुढे. तर एक असते ऍव्हरेज गती, त्याला काय म्हणतो? सरासरी वेग. सरासरी वेग किंवा ऍव्हरेज व्हेलॉसिटी. ऍव्हरेज व्हेलॉसिटी औषध वेग मध्ये औषध वेग म्हणतो. ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय? दोन व्हेलॉसिटी दिल्या, 3 दिल्या, तर कसं काय बघा. दोन V1 आणि V2 दिल्या की इतका किलोमीटर प्रति तास, इतका किलोमीटर प्रति तास किंवा मीटर पर सेकंड. याची ऍव्हरेज गती किती? ऍव्हरेज गती म्हणजे दोन आहे. दोन आहेत. पहिला फॉर्म्युला जर V1 V2 दिला असेल तर तो वेगळा नंतर लिहिला. पण सरासरी वेगचा काय? तर एकूण अंतर, एकूण ते काय अंतर तर होतच, वेळ होताच, तिथे एकूण इथे एकूण. हा सरासरी. आपण जे दैनंदिन जीवनामध्ये जे आपला स्पीड वगैरे आपण करतो तो ऍव्हरेज व्हेलॉसिटी असते. तुम्हाला कारण तुम्ही गाडीने एकदा सुरू झाले 50च्या स्पीडनं, म्हणजे 50च राहतात का तुम्ही? महाराज 100 किलोमीटर जायचंय, तुम्ही 50च्या स्पीडनं निघाल, तुम्ही बरोबर डॉट 2 तासात पोहोचणार. असं होईल का ते 50च्या स्पीडनं? कधी 50, कधी ब्रेक मारावा लागेल, कधी कमी होईल, कधी काही, आणि तुम्हाला 3 तास लागेल. म्हणजे स्पीड तुमच्या ऍव्हरेज मध्ये कमी होईल ना. तो लक्षात आलं? तर तो दैनंदिन जीवनामध्ये ते आपण काय करतो की एकूण अंतर किती येते आणि एकूण वेळ किती लागला ते लक्षात आलं. तर ते विचारलं. याच्यावर काय प्रश्न
ते लिहून घ्या. एक बस पहिले 300 किलोमीटर अंतर नंतर ते 150 किलोमीटर अंतर 3 तासात पार करते. तर बसचा सरासरी वेग किती? बसचा सरासरी वेग एक बस पहिले 300 किलोमीटर अंतर 5 तासात आणि नंतरचे 150 किलोमीटर अंतर 3 तासात पार करते. तर बसचा सरासरी वेग किती? सरासरी वेग काय आहे? एकूण अंतर किती आहे? पहिले 300 किलोमीटर आणि नंतर किती आहे? 150. एकूण अंतर किती झालं? 300 किलोमीटर अधिक 150 किलोमीटर. एकूण वेळ किती झाला? पहिले किती होता? 5 तास आणि नंतर 3 तास. म्हणजे 5 तास झालं. किती झालं? आणि किती झाले? 8 झालं. त्याला 40 2 उरला गेले तर गेले किंवा 200 लाख 1/4 56.1/4 किलोमीटर पर. हे साधा प्रश्न येतो. टोटल अंतर टोटल वेळ. हे कोणालाही काही अडलं आता याच्यामध्ये काय टोटल अंतर टोटल टाकलं किंमत सगळं पहिल्यांदा इथे अशी किती अड कारण कॅल्क्युलेशन तुम्ही जर म्हटलं की कॅल्क्युलेशन वर स्पेशल लेक्चर घ्या कागद दिला मला असं बहुमत जर केलं इकडे बहुमत म्हणजे 95% प्लस जर बहुमत असलं तर मी ते घेतो. भागाकार कसा करतात गुणाकार कसा करतात संख्या म्हणजे काय ते सांगेल तुम्हाला. 2 आणि 2 4 का होतात 5 का नाही होत तेही सांगेल तुम्हाला. माहितीये का तुम्हाला 2 आणि 2 4 का होतात? 2 आणि 2 4 का होतात 5 का नाही होत ते मला प्रश्न पडले पाहिजे वेगवेगळे त्याचे उत्तर भेटू नको भेटू तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर उत्तर मिळाले तर ज्ञान वाढेल. नाही मिळालं तर तुम्ही सायंटिस्ट होणार तुम्ही शोधा त्याचं उत्तर. ठीक आहे नाही. म्हणजे हा बाहेर वर सूर्य लाईट आहे ना तो नॅचरल लाईट आहे. नॅचरल लाईट आहे. मग असा रात्री का तयार नाही करता येत आपल्याला आपला आपला का नाही तयार करतात असा प्रश्न थॉमस एडिसनला पडला असं. तरी विचार केला गेले विचार दिले सगळे पागल म्हणायला लागले त्याने येडा झाला काय काय म्हणतोय असं समजलं का. एक दिवस काय झालं तो म्हटला की जाऊ द्या आपणच शिकलो आता कसं करायचं. त्याने मागचा अभ्यास केला पुढचा अभ्यास केला पेपर इकडे टाकायचा इकडे तिकडे गरीब होता. रेल्वेच्या डब्यामध्ये प्रयोग करायचा एक रेल्वेचा डबा होता तिकडे जुना त्यांच्या अमेरिकेत. नंतर मग तिच्यामध्ये आग लागली त्याला हाकून दिला की काय पागल पुढे शाळेत नाही जायचा तो तेच करायचं. त्या माणसाच्या नावावर डायरेक्ट सिटी आता तिकडे एक मोठं संग्रहालय हजारो हजारो जे हे काय म्हणतात हजारो ज्याने संशोधन केलेले ते त्याचे पेटंट आहे त्याच्या नावावर हजारोने समजला का. एक दोन नाही हजारो. कुणी म्हणतो 10,000 आहे कुणी म्हणतो 2,000 आहे पेटंट आहे. तुम्हाला उदाहरण देताना दिलं तर की थॉमस एडिसन ते लाईटाचा शोध लावताना त्याचे प्रयोग किती वेळा फेल झाले होते ते काही ठिकाणी म्हणतात 2,000 वेळा काही ठिकाणी म्हणतात 3,000 वेळा फेल झाले होते. आणि प्रयोग करायसाठी पैसे लागतात.
तो गरीब होता आणि तो पेपर टाकून पैसे जमा करायचा, साहित्य आणायचा, करून पाहायचा, वाया गेला. आपलं जर एकदा वाया गेलं ना, पनीर करताना दूध चुकलं यार हे काहीतरी, आपण परत हिंमत नाही करत की नाही वाया गेलं. आणि तो वारंवार करत होता. मग तर पागलच म्हणणार आहे ना, आता हुशार लोकांच्या जमान्यात अशा लोकांना पागलच म्हणणार. या पागलानं मग शोध लावला. मग आता लाईट गिट दिसतंय तुम्हाला समजा, लक्षात येते. तुम्ही 3दा एक गणित सोडून पाहता, नाही आला तर सोडून देता. मी नाही म्हणत 2000 वेळा, पण 5 वेळा तर सॉल्व्ह करा किंवा. मानसिकता अशी आहे की असं रोज 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 प्रयत्न केले तुम्ही, आलंच पाहिजे, कुठलीही गोष्ट असो, इंग्लिश स्पीकिंग असो, मॅथ असो, काही असो, रोज रोज फक्त ध्यास घेतला, महिनाभर त्याच्या मागे लागा. 21 दिवसाचा नियम मागे सांगितला होता, महिनाभर मागे लागा, ही गोष्ट आपोआप तुम्हाला येते. आपोआप तुमच्यापैकी जो गाडी शिकतो, गाडी चालवलाय, आठवा जरा गाडी पहिल्या क्षणाला कशी आली तुम्हाला, ते आपोआप आली. ते कोणी वर्णनच करू नाही शकत तुमच्यापैकी की मला अशी आली होती. ज्याला आता गाडी येते तो म्हणे अरे आपल्याला केव्हा आली होती पहिल्यांदा, आठवणारच नाही लवकर. हा, इकडे शिकत असताना आली आहे बरोबर आहे, पण ते वर्णन नाही करता येणार त्याला, कारण ते सहज आली. आणि आता गाडी चालवताना तुम्ही इकडे बोलताय, तिकडे इमोशन होत आहे, इकडे 4 शिव्या देत आहे, इकडे डायरेक्ट पंतप्रधानच्या गोष्टी करताय, मग कुंभमेळ्याच्या गोष्टी, 50 गोष्टी करताय, गाडी चालू आहे. गाडी बरोबर चालू आहे आणि इतक्या गर्दीतून पुण्यातून घरी बरोबर पोहोचतात. काहीच इकडे तिकडे टोकटाक झाली थोडीशी. कळतंय का? असं केव्हा होतं? वारंवार वारंवार त्या गोष्टी केल्यामुळे. सरासरी वेळ हा समजला तुम्हाला, एकूण वेळ एकूण अंतर. आता याच्यामध्ये जर त्यांनी दिलेलं आहे की हा स्पीड, आता इथे काय दिलं होतं, अंतर दिलं होतं आणि वेळ दिला होता वेगवेगळा. वेगवेगळा वेळ आपण एकत्र केला, वेगवेगळं अंतर एकत्र केलं, म्हणून ते एकूण वेळ, एकूण अंतर आणि एकूण वेळ असं झालं. पण डायरेक्ट स्पीड दिला असेल की इथे 50चा स्पीड आहे, मग 40चा झाला, मग 30चा झाला, मग मग तेव्हा ऍव्हरेज किती स्पीड होतं त्यांचा. मग बघा ऍव्हरेजच्या आपण चक्र शिकले, सरासरीचे चक्र शिकले ना आपण. त्याच्याने सरासरी कशी निघते, मी जर म्हटलं 50 आणि 70 याची सरासरी काढा, तर आपण काय करू, दोघांची बेरीज किती संख्या आहे, 2 संख्या आहे असं करू, म्हणजे सरासरी निघेल 50 70 120/2 म्हणजे 60 स्पीड, 60 आलायचा ऍव्हरेज. लक्षात आलं. पण स्पीड मध्ये तसं होत नाही. म्हणजे त्याने जर म्हटलं की 50 किलोमीटर प्रति तास आणि 70 किलोमीटर प्रति तास अशा 2 स्पीड आहे, असे 2 वेग आहे, यांचा सरासरी वेग किती, तर 50 अधिक 70 असं होणार नाही. लक्षात आलं का? असं तिथे होत नाही, कारण स्पीड 50 वरून 70 जायला काही ना काही वेळ घेईल ना. 50 वरून डायरेक्ट गेला 70 असा होईल का तो? 50 वरून 70 जायला काही तो वेळ घेतो, आणि या वेळामुळे, आणि आपला जो स्पीड आहे तो डिपेंड आहे वेळेवर. अंतरावर तो डिपेंड आहेच, पण अंतर नाही बदलत. अंतर बदलणार आहे का? तुम्हाला 20 किलोमीटर जायचंय आणि तुम्ही स्पीड कमी केला आणि 20/40 झाला, असं होईल का ते? अंतर बदलत नाही, सगळा खेळ वेळेचा आहे. म्हणजे वेळ कमी जास्त होतो. 50 वरून 70 वर जाण्यासाठी काहीतरी वेळ लागतो, त्या वेळेमुळे काय होतं, ऍव्हरेज स्पीड कमी होऊन जातो. इथे उत्तर किती आलं आपलं? जरी संख्या घेतली आपण 50 आणि 70, तर कुठलंही घ्या, पैसे घ्या, संख्या घ्या, वस्तू घ्या, वेगळं काही घ्या, त्याचा ऍव्हरेज 60च येणार आहे. लक्षात आलं. पण स्पीड जर घेतला, स्पीड, तर त्याचा ऍव्हरेज असा येणार नाही, तो 60 पेक्षा कमी. तो काय येतो ते सांगितलं तुम्हाला, कारण की तो स्पीड 50 वरून 70 जायला वेळ घेतो, वेळ जास्त लागतो म्हणून स्पीड कमी होतो. जेवढा वेळ जास्त लागेल तेवढा स्पीड कमी होईल, कारण वेळ व्यस्त अनुपात, 2 प्रकारचे अनुपात असतात. सायन्स मध्ये पाहिलं असेल तुम्ही कधीतरी, 8वी-9वी मध्ये म्हणतोय, पाहिलं असेल. तर व्ही बरोबर डी, जसं अंतर वाढेल स्पीड वाढेल. समजलं. अंतर, वेळ तसाच ठेवला म्हणजे एक गोष्ट कॉन्स्टंट ठेवला, वेळ तेवढाच ठेवला समजा, म्हणजे 1 तास 1 तास ठेवला आणि अंतर वाढवलं, स्पीड वाढेल. म्हणजे उदाहरणार्थ 20चा स्पीड होता, स्पीड वाढला म्हणजे या समजलं. वेग आणि अंतर हे समानुपाती आहे.
म्हणजे हा वाढला की तो वाढतो. जर अंतर तेवढंच ठेवलं आणि टाइम वाढवला तर स्पीड कमी होऊन जाईल. म्हणजे अंतर एकाच्या वेळी किती 10 किलोमीटर म्हणजे स्पीड कमी झाला, 20चा स्पीड 10 झाला. का? कारण आपण गती वाढवली. एखाद्या ठिकाणी जायचं आपल्याला 1 तास लागतो साधारण, जास्त गतीने गेले तर कमी वेळात जाऊ. म्हणजे गती आणि वेळ हे व्यस्त अनुपात आहे. व्यस्त म्हणजे काय? मला सांगितलं विरुद्ध मला हा वाढेल तर तो कमी होईल. मग तो हा 50 वरून घसरला जाईल म्हणून त्याचं ऍव्हरेज कमी होईल. मग ते इतकं ध्यानात ठेवायची गरज नाही, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा की दोन गती दिली असतील आणि त्याचा सरासरी वेग विचारलेला असेल तर तर सरासरी वेग दोन गती त्या दोन गती पहिली गती आणि दुसरी, जसं इथे 50 आणि 70 इथे V1 V2 असं ते अर्थ आहे. तर ते कसं दोन एक असा केलाय, फक्त इथे या दोन नव्हता. काळ आमच्या गणितात केलाय ना एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय, तिथे वेगळा आणि इथे काय दोन ऍड झाला. कम्पेअर करून करा. कम्पेअर करून स्टडी का करायचा असतो? आजूबाजूला लिहून, कारण कन्फ्युज नाही झाले पाहिजे. लक्षात आलं का? जर तुम्हाला दोन ट्विन दाखवले, दोन ट्विन ट्विन म्हणजे काय? जुडवा भाऊ दाखवले दोन, ते जर वेगवेगळे दाखवले तर तुम्हाला फरक सांगता नाही. आणि ते जर एक साथ उभे केले तर काही ना काही फरक दिसेल. म्हणून अभ्यास करताना जे सारख्या गोष्टी दिसतात त्या जवळ आणायच्या. ते भला दुसऱ्या चॅप्टर मधलं असेल, हे वेगळे असेल, जवळ आणायच्या आणि आजूबाजूला यांच्यात फरक काय आहे तो बघायचा आणि कन्सेप्ट क्लिअर करायचं की अच्छा याच्यामध्ये हा फरक आहे. नाहीतर मग अरे तिथे होतं, इथे होतं, हे तिथेच होतं, त्या सारखं आहे ते. तेच मी आहे पूर्ण, तेच आहे का पूर्ण? एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय होतं, दोन जण मिळून किती काम करतील त्याचा होतं. आणि 2x वाय अपॉन एक्स प्लस वाय म्हणजे आता 2x याला 2x वाय म्हणजे पहिलं दुसरं असं मानलं होतं. आता इथे गती किती मानतोय आपण? V1 V2. मग ते एक्स वाय च्या जागी V1 V2 V1 V2 अपॉन V1 प्लस हा फॉर्म्युला त्याचा मेन घ्यायचा. समजलं? ते कन्फ्युज नाही झालं पाहिजे एक्स वाय मध्ये, म्हणून मग हा फॉर्म्युला. कारण आपण गती काय मानली? V1 वेग 1 वेग 2 असं. मग हा फॉर्म्युला एक्स वाय लिहिला असेल त्याच्या खाली V1 प्लस पाठ करण्यासाठी ते आठवलं फक्त मी की एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय तसं, कारण ऑलरेडी पाठच आहे आपलं, फक्त त्याला आता दुसऱ्या नावाने द्यायचं दोन पुढे. मग याचा स्पीड किती तर तुम्हाला सांगितलं मी, असा तर 60 दिसतोय ना आपल्याला ऍव्हरेज, पण 60 येईल का तो? उत्तर किती येईल? 60च्या खाली येईल उत्तर. किती येते ते बघ, याच्यात किंमत टाकू, लिहा हा प्रश्न. एकाकारचा किती तास याच्यामध्ये कंडिशन लिहून घ्या, नोट नोट लिहून घ्या, नोट लिहून घ्या पहिले, हे लिहून घ्या. आणि याच्या खाली हे फॉर्म्युले कुठे वापरायचे? 2 3 असे फॉर्म्युले आहेत. 3 वेग असतील तर कसं द्या, V1 V2 V2 V1 V2 प्लस V2 V2 प्लस V1 V2. हा 3 स्पीड जर दिले असते ना, 50 आहे 70 आहे 80 असं जर दिले असत्या 3, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. दोघं फॉर्म्युला लिहून द्या. सरासरी वेग 3 दिले असेल तेव्हा आणि हे 2 असेल तेव्हा ते
पण हे वापरायचे केव्हा त्याच्यासाठी नोट लिहून घ्या मराठीमध्ये, की जेव्हा अंतर समान असेल तेव्हा सरासरी वेग ह्या फॉर्म्युलांमध्ये काढायचा. अंतर समान असेल तेव्हाच. अंतर समान असेल म्हणजे काय ते गणितांमध्ये सांगतो मी तुम्हाला. तेव्हाच हा फॉर्म्युला वापरायचा. सर्व बेसिक फॉर्म्युले. आता या गणितावर येतो. आता इथे अंतर समान असेल असं लिहिलं आपण. आता तो बघा काय म्हणतोय, की एका कारचा वेग अर्धे अंतर कापताना, म्हणजे अर्ध अंतर कापलं याने, इथून तो इथपर्यंत जातोय, अर्ध अंतर कापलं, कितीचा स्पीड आहे 50चा, आणि पुढे उरलेले अर्धे किती आहे. आता मला सांगा हे जे अंतर आहे आणि हे अंतर आहे हे सारखं आहे, अर्ध आणि अर्ध म्हणजे सारखं झालं ना ते, किती आहे ते जाऊ द्या, पण ते अर्ध आणि अर्ध सारखं आहे तरच त्याचा हे सरासरी वेग काढते. जर त्याने असं म्हटलं की एक अंतर कापते कार 80% अंतर कापलं तेव्हा स्पीड 50 होता, 50 किलोमीटर प्रति तास, म्हणजे उरलेल्या 20% साठी होता 70 किलोमीटर प्रति तास. मग मग इथे काढता येईल का ते, इथे नाही काढता येणार, हा फॉर्म्युला इथे लागणार नाही, अंतर सारखं पाहिजे. जर त्याने म्हटलं की एक कार ए पासून बी पर्यंत गेली 50च्या स्पीडनं आणि बी पासून ए पर्यंत ऍव्हरेज वेग किती होता, काढता येईल इथे का, कारण गेली आली म्हणजे अंतर समान आहे, जाताना जितकं अंतर होतं येताना तितकं अंतर, अर्धी अर्धी गेली तरी अंतर समान. लक्षात आलं. मग कुठे समान नसतं ते गणित घेऊ आपण तेव्हा कळेल तुम्हाला. असं जर असतं तर इथे लागत नाही, म्हणून अंतर समान म्हणजे हे लक्षात ठेवा, म्हणजे अर्ध अर्ध अंतर कापते म्हणजे अंतर समान, म्हणजे हा फॉर्म्युला वापरता येईल. दोन स्पीड दिलेले आहे इथे, V1 V2 दिलेला आहे 50 आणि 70, याच्यात फक्त किंमत टाका, हे लिहिलंय तुम्ही, याच्यात किंमत टाका, काही दोन V1 किती आहे 50, V2 किती आहे 70, 50 अधिक 70. याला गुणाकार करायचे आणि पहिले हे सोडून घ्यायचं पहिले, 2 गुणिला 50 गुणिला 70 हा गेला एक बे बेसक बरं. आणि आता इथे भाग जातोय बेसरी बेसरी आता जात नाही, म्हणजे 35 गुणिला 5 आणि हे 30, पहिल्यांदा गुणाकार करा, 35 गुणिले 5 किती होता, 35 गुणिले 5 75 चे 30. आणि 24 58.33 असं ते उत्तर. 60च्या पेक्षा कमी झालंय किती, का कमी झालं, कारण तो वेळ लागला 50 पासून 70 पर्यंत जायला, म्हणून म्हणजे हे आपलं उत्तर. तुम्ही ऍव्हरेज स्पीड साठी फक्त ऍव्हरेज स्पीडचा जो असतो तो वेगळा असतो, असा वेग असेल त्याचा फक्त, बाकीचे जे जसे असतात ऍव्हरेज सगळ्यांची बेरीज आणि त्या संख्या किती आहेत त्या ते बाकीच्या ठिकाणी. इथे तसं करायचं नाही, 50 अधिक 70 छेद 2 संख्या 2 असं इथे करायचं नाही. हा इथे जर तसं केलं तर अंदाज मिळेल फक्त, की जे उत्तर येईल त्याच्यापेक्षा थोडा कमी येईल, समजलं. एक मोटरसायकल 3 समान अंतर 40 किलोमीटर प्रति तास, 50 किलोमीटर प्रति तास आणि 60 किलोमीटर प्रति तास त्या वेगाने पार करते, तर त्या मोटरसायकलचा सरासरी वेग एक मोटरसायकल 3 समान अंतर 40 किलोमीटर प्रति तास
50 किलोमीटर प्रति तास आणि 60 किलोमीटर प्रति तासच्या वेगाने पाहत आहे, तर त्या मोटरसायकलचा सरासरी वेग किती? 3 समान अंतर आहे म्हणजे अंतर समान दिलेले, 40, 50 आणि 60 3 स्पीड दिलेले आहे. तीन समान अंतर म्हणजे हा फॉर्म्युला आहे. असा येईल बघ की V1 V2 किती अंतर आहे? 40, 50, 60. आता हे कसं पार करायचं बघ. आता 3 आहे की नाही, ते 2-2 घेतले सोबत. पहिले 1-2, 2-3, 1-3 असे घेतले. समजलं? जे V1 V2 कसं येईल? 40 गुणिले 50, 50 गुणिले 60 प्लस 50 गुणिले 60 प्लस 40 गुणिले. पहिले काय करायचं, हे वरचं काहीच करायचं नाही. पहिले छेदामध्ये जे बेरीज आहे ते पूर्ण सोडून घ्यायचं. पूर्ण म्हणजे काय, किती झाले? 5 2000 झाले. 2 शून्य ठेवले म्हणजे 30, 3000 5 झाले. यांची बेरीज करून घ्या पूर्ण. हे वर किती? 3 गुणिले 40 गुणिले 50 गुणिले किती झाले? 3 आणि 2 5, 7000 झालं. आता सोडवा. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, गेले पाहिजे. सगळी जरुरी नाही कुठला गेला पाहिजे. 2 आणि भाग जातोय 6 ला, 3 आणि आता 4 11 होता, 12 झाले असते तर 3 आणि गेला असता, त्याला 3 आणि गेला असता. पण आता इथे 2 आणि B3 B2 B3 B साठी 37 झालं. आता याने की भाग नाही. आता हे 5 3 15, 15 गुणिले 4, 15 चौक 60 म्हणजे 600, 1800 झालं. झालं का? प्रत्येकाचं ते समान आहे भाव. जर समोर तुम्ही 3 चौक 12 म्हणजे 21 झाली, 12 म्हणजे 60 म्हणजे 600 झाली, 600 गुणिले 3 म्हणजे 1800. कसंही सोडवा. 1837. आता आपले पाढे 30 पर्यंत पाठ 37चा पाढा कोणाला पाठ आहे? पाढा पाठ नसला की पाढा तयार करायचा, कारण भाग तर द्यावाच लागेल का? कारण आता त्याला भाग जातोय का दोघांना, म्हणजे ते सोपं रूप करता येईल का आपल्याला? मग आपल्याला काय करावं लागेल की आता पर्याय नाही. आणि खूप ठिकाणी असं होईल, खूप म्हणजे 25 प्रश्नांपैकी 1-2 ठिकाणी फक्त असं होते कधी कधी की एखादा पाढा तुम्हाला मोठा म्हणावा लागू शकतो, 63चा म्हणावा लागू शकतो, 37चा म्हणावा लागू शकतो, 87. सगळे थोडी पाढे आपल्याला पाढे तयार करायचे. मग आता हे 18 काय अर्थ आहे ना, 29 मूळ संख्या आहे म्हणून त्याला काही याचा भाग जाणार नाही आणि 1800 त्याच्या पुटीत वगैरे नाही, डायरेक्ट करा. आता ऑप्शन बघत जायचं, ऑप्शन बघत जायचं हे सॉल्व्ह करत असताना. मग आता इथे 180 ला, आता 1 ला जात नाही, 18 ला जात नाही, 180 ला 37 ने भाग जाईल. 37 म्हणजे 30 आणि 7. 37 म्हणजे काय? 30 आणि 7. आता 180 पर्यंत घेऊन जा. आता मी जर म्हटलं की 3 सहग 18 म्हणजे 180, 30 सहग 18 होतात ते, म्हणजे 6 पट 30 7, ते हेच 180 झाले. हे 7 वाले पण नाही, म्हणजे हे भाग जाईल का? तर मी म्हटलं की 3 5 15 म्हणजे 150 होतील.
आणि 7×5 = 35. 115 आणि 185 होईल. म्हणजे आई भाग जाईल का? 37×5 = 185 जाईल का भाग? नाही. मग आता आज जवळचा आला म्हणजे किती जाऊ शकतो सांगा बरं? 4 जाऊ शकतो. म्हणजे 37 चौक किती होता? 3 चौक 12, 7 चौक 28. 12 म्हणजे 120 ना? 12 म्हणजे 12 नाही. 12 म्हणजे 120. 3 म्हणजे 30 आहे ना ते? 12 म्हणजे 120. म्हणजे 7 चौक 28. 12 तयार करतोय. म्हणजे किती झाले? 148. म्हणजे 37 चौक 148. हे बघा. आता म्हणजे आपलं उत्तर जे असेल ऑप्शन मध्ये त्याचा पहिला अंक 4 असेल तर ऑप्शन पैकी फक्त एकाच ठिकाणी 4 आहे. तो टिक करा. पुढे सोडवायची गरज आहे का आपल्याला? आणि तसंच असतं. पूर्ण सोडवायची गरज नसते. 50% गणित कमीत कमी पूर्ण सोडवायची गरज नसते. ते हिंट वरनं लक्षात येते आपल्याला की काय करायचं आहे काय. आता हे झालं. किती उरले ते बघा. 80 मधून 48 गेले. 32 0. आता 37च्या बळात 320. 300 पुढे येऊ शकतो. 3 धाव 300. ते 3 धाव झालं तर 7 धाव 370 होतील ना ते. ते तर शक्य नाही. नम 3 नम 27 म्हणजे 270 आणि 7 नम 63. आणि 300च्या वर कुठतोय 8चा भाग 8 चौक म्हणजे 148 होता. म्हणजे 8 म्हणजे 296 जवळ येतोय ना. म्हणजे 37 8 200. पाडा कसा करतोय ते बघा. आता उरले किती? 24 उरले. आता 24 ला भाग जाणार. मग इथे काही पॉईंट 48 पॉईंट एवढ्यामध्ये उत्तर येऊन जातो आपला. तर सोडू आपण पुढे. इथे पॉईंट ठेवला इथे 0. आता 200 3 8 24 तिथे येणार. 3 8 24 म्हणजे 8चा भाग केला ना कारण 8 296 असतात. मग एक 37 कमी केला तुम्ही इथून तरी चालतं. किंवा तिने 7 किती होतात तर 210 आणि 7 7 किती होतात 49. तरी ते 240 पेक्षा जास्त वर जातं. मग 6चा भाग सगळं 180 5 सेकंद 42 म्हणजे 222. असं 48.6 किलोमीटर प्रति तास. आता हे सोडवायला लागतो 15 ते 20 सेकंद. म्हणजे जर तुम्ही एकदम थंड ह्याच्यात सोडवलं तर सोडवायला लागतात 4-5 मिनिट जे आता लागले आपल्याला. समजलं? सोडवायला लागतात 15-20 सेकंद. आणि आणि कुठे होते आपण? हे समजलं का तुम्हाला? हे करायचं काय होतं ते? पुस्तकांसाठी हे समजलं का काय केलं? 48.6 उत्तर येतं. आणि हे उत्तर तुम्हाला ऑप्शन बघत असताना जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर तुम्हाला लगेच कळेल. पण हे असे सॉल्व्ह करता आले पाहिजे. मग याची प्रॅक्टिस कशी करायची? कुठलीही संख्या लिहा आणि मोठी मोठी संख्या घ्या. कुठली 97 भाग देऊन बघा. त्यानंतर 79 ने भाग देऊन बघा. तो पाढा तयार करून बघा. आणि जर तुमचं चुकलं समजा तर चुकलंय हे कशावरनं लक्ष येतं? आता समजा मी जर असं म्हटलं की 1879 ने भागायचंय मला 1800. 79च्या दुप्पट तर 140 म्हणजे 158 झालं. 79 दुप्पट 158 2 आणि भाग. पण तुम्ही एकानंच दिला 19 उरले किती? 100. म्हणजे या भाजकापेक्षा जास्त उरला. भाजकपेक्षा आता ओव्हरलोड होतोय तर तुम्हाला कळतंय की ओव्हरफ्लो होतोय तर तुम्ही करणारच नाही. पण जर असं जर उरलं की ज्याच्यामध्ये जास्त उरतंय भाजकपेक्षा म्हणजे तरी आपलं चुकतंय काहीतरी. समजलं का? कारण हे जे उरलेलं असतो तो या भाजकपेक्षा कमी असतो. हा भागाकाराचं वैशिष्ट्य आहे. लक्षात आलं का? एवढं बारीक कोणी बघितलं पण मग हे चुकलं आपलं हे लक्षात येईल. मग अरे इथे अजून 79 मावतील ना त्याच्यात 101 मध्ये. पुढे झाले 2 158. मग हे काही ते उत्तर 22 उत्तर आहे. आता जे कमी उरले म्हणजे बरोबर चालू आहे आपल्याला.
अशा भागाकाराची प्रॅक्टिस घरी करा. पहिल्या अडचणीत पाहून करा, काय करायचं करा, असं सोडून करा. एका गणिताला 10 मिनिट लावा, 20 मिनिट लावा, पण तुम्हाला ते उत्तर येईल. लक्षात आलं? कळतंय काही? कॅल्क्युलेशन चांगले यायचे असतील, म्हणजे कुठलाही अभ्यास चांगला व्हायचा असेल, जो नवीन टेक्निकल अभ्यास शिकण्याचा एक नियम आहे. झोपेतून उठले की लगेच त्याचा अभ्यास केला पाहिजे. झोपेतून उठल्यावर फ्रेश होतो ना आपण, मग डोक्यात काहीच नसतं आपलं, त्यावेळेस त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपण हे केव्हा घेतो? झोपताना मग ते अर्धे तर गेलेले असतात. जो संध्याकाळी रात्री गणिताचा अभ्यास करतोय, दुपारी झोपला आणि रात्री केला तर गोष्ट वेगळी, पण दिवसभर पूर्ण शरीर वापरलं आणि रात्री गणिताचा अभ्यास करतोय, तुम्ही लिहून घ्या, कोऱ्या कागदावर सही द्या, काही येणार नाही तुम्हाला गणित कधीच. झोपेतून उठल्यावरच नवीन गोष्ट शिकता येते, कुठलीही असो. नवीन गोष्टी शिकण्यासाठी अडचण फक्त 2 ठिकाणी येते, एक भाषा शिकताना आणि एक टेक्निकल सब्जेक्ट शिकताना. लक्षात आलं? नवीन भाषा पण तांत्रिक गोष्टी असतात तिच्यात, मला इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, बाकीचे जे विषय सायन्सने म्हणत आहे, याच्यामधल्या स्टोऱ्या जर असल्या तर ते रात्री वगैरे ते, म्हणून आपल्याला आई गोष्टी सांगते पा, केव्हा सांगते? रात्री झोपताना सांगते. समजलं का? कारण अर्धे बी गेले असले थोडं भारता एक तर तुम्ही इमॅजिनेशन सुरू असते, पण टेक्निकल गोष्टी, पोळ्या तयार करायच्या टेक्निकल गोष्टी हे झोपताना करा एकदा. काय होईल? लाईट फिटिंग करायची, हे काम करायचं वायरिंग, आणि ते अर्धी झोप झाली करा, काय होईल? तुम्ही टेक्निकल पर्सन झाले, उद्या महाजनको मध्ये लागले, महावितरण मध्ये लागले, वायरमन झाला, बोलवले आणि तुम्ही झोपेचे अर्धे, काय होईल? महावितरण मध्ये अनेक जण मरतात, त्याचं एक कारण समोर येतं की याची झोप झाली नव्हती रात्री, हा गेला होता कुठेतरी मित्रांसोबत आणि मग रात्रभर झोप झाली नाही, अरे याने घेतली नव्हती बिचाऱ्यानं, हा जागी होता. ज्याने घेतलं तो झोपलाच होता ना. त्याला काय, चांगले लोक लवकर मरतात, ते देवाला आवडतात म्हणून नाही मरत. चांगले लोक मूर्खपणा करतात कधी कधी म्हणून ते मरतात. प्रत्येक वेळेस देवाला कशाला आवडतं? त्याला आवडलं असतं तुम्हाला पाठवलंच कशाला असतं? तिकडेच ठेवलं असतं ना. ते आपल्या मनाला समजवतो आपण चांगलं देवा. इकिगाई म्हणून एक पुस्तक आहे, इकिगाई नाव ऐकलंय ना? वाचलं पाहिजे. हे वाचून आता अभ्यास करायला पाहिजे. मी सांगतो याच्यात का, त्यांचं म्हणणं काय, इकिगाई इकिगाई ही एक पद्धत आहे, जापानी पद्धत आहे. या पद्धतीमध्ये जे लॉंगिव्हिटी म्हणतो आपण, म्हणजे आयुष्यमान आहे आपलं, जास्तीत जास्त कोण जगतं जगामध्ये, कोणत्या भागातले प्राणी जगतात, प्राणी म्हणजे माणसं जगतात, तर याचा अभ्यास केला. आणि त्या अभ्यासात असं लक्षात आलं की ओकिनावा नावाचा एक भाग आहे जपानमध्ये, ओकिनावा. या ओकिनावामध्ये असलेले जे लोक आहेत त्या भागात, त्यातल्या जो उत्तर भागामध्ये त्यातल्या काही लोक असे होते की जे 100च्या वर आयुष्य जगतात आणि एकदम फिट अँड फाईन, त्यांचा अभ्यास केला गेला. असे वेगवेगळ्या देशातले होते, पण या ओकिनावा मधले एकदम सुखी, समाधानी आणि जास्त वयाने जगणारे. मग ह्याच्यात काय झालं, त्या लेखकाने अभ्यास केला. हा अभ्यास काय 2 मिनिटं फक्त, बाकी झाले तुरुंगातून मुक्त. तर त्याने अभ्यास केला, त्याच्या लक्षात असं आलं की त्याने त्याच्या हॅबिट चेक केला लोकांच्या, की जगता कसं. तर त्यांची सर्वात पहिली एक हॅबिट होती, तुम्हाला इथे मजबुरीनं करावीच लागते, पण काही जण जर असतील की ते हॅबिट होत नसेल तर बघा, ती हॅबिट कोणती आहे, म्हणजे ती सवय कोणती आहे रोजची. 80% फक्त आपलं पोट भरलेलं असलं पाहिजे. किती टक्के? 80%. जे कुठलंही काम करायचं दिवसभर जर फ्रेश राहायचं असेल चांगलं, तर एकदम नरडी पर्यंत, आता लग्नात जातो आपण आहे की नाही, बाहेर गेलेलं आहे नरडी पर्यंत. म्हणून समजा तुम्ही जर इकडे तिकडे मेस लावली असेल प्रत्येकाने, ज्याच्याकडे डबा येतो तो बिचारा 80 काय 50% भरतो, पण जिकडे पोटभर जेवण आहे तो नरड्यापर्यंत भरून येतो. का? कारण पैसे दिले आणि पुरी फुल दाढी खायची. फुल दाढी खायची म्हणजे आपले वसूल करणे, तो वसूल नाही होत, ते जमा होते, इतकं जमा होते की ते नंतर मग डॉक्टरकडे खाली होते. 10-20 रुपये वाचवायच्या याच्यामध्ये ते मोजत बसतात. एक मित्र होता माझा, त्याचं नाव
सांगितलं कोण ओळखणार आहे, पण काही सांगत नाही. जाऊ दे. तर इथे फुल दाढी आहे आनंद डायनिंग मध्ये 160 रुपयाला. घे घे. म्हटलं झालं माझं. तरुण सारखा तरुण. आता 7 पोळ्या खाल्ल्यानंतर आता काय खाणार आहे? 3 भाकरी आणि 7 पोळ्या खाल्ल्या मी. तर ते तुम्हाला जास्त वाटेल. तर ते तुमच्या यानं तुम्हाला जास्त वाटेल, कोणाला तेही कमी वाटेल. आता तो त्याच्यापेक्षा भारी होता, तो अजून 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 म्हटल्यावर तू तर म्हणजे मी कधी पाहिलं नव्हतं त्याला असं खाताना. जे पैसे दिले दुसऱ्या दिवशी त्याचा आवाज निघत नव्हता. म्हणजे काय की तोंडावर नियंत्रण ठेवलं, शरीरावर नियंत्रण येतं 80%. 80% कसं ठरवायचं मग? तिथे कसं काय पर्सेंटेज मोजणार आहे तुम्ही? मग जेव्हा तुम्हाला वाटलं की इनफ, की झालंय बाबा, आता आता आपण मरणार नाही आता, आणि जास्तही नाही, आणि आपण चालूही शकतो, 5 किलोमीटर जरी चालवलं तरी चालू, तेवढं खायचं. पाणी जास्त प्यायचं नाही. पण पाणी पिण्याचा एक नियम आहे, 1 ग्लास भरून ठेवायचा जेवताना. जेव्हा तुम्हाला वाटतंय, कॉमन सेन्स तुमचा जो 6 सेन्स आहे तो जागृत राहतो प्रत्येक ठिकाणी, तो सांगतो तुम्हाला एकच घोट गाठा, तो एक घोट सांगतो, तुम्ही 4 पेचा, त्यानं गडबड होते. आणि मग तुमचे जे ऍसिड आहे ते डायल्यूट होते. जे पचवणारा जे पदार्थ आहे त्याच्यात जास्त पाणी टाकलं, ऍसिड मध्ये पाणी टाकलं की ते डायल्यूट होतं ना, त्याची शक्ती कमी होते, ते पचत नाही. मग तुम्ही डकार मारता जिकडे तिकडे, मग ते पाणी जास्त पिल्यामुळे ते गडबड होते. समजलं का? आता त्यांनी ते सांगितलं की 80% जेवण, याचं उलट सांगतो. जास्त जेवलं तर खराब, काम खराब आहे आपलं. आणि कमी जेवलं तर, तुम्ही 50% जेवलेले, 30% जेवलेले, आणि तुम्ही अभ्यासाला बसले, सगळं चित, काय खाऊ काही नाही. घरी गेल्यावर तुम्ही काय करता? घरी कोणी नाहीये, आईने स्वयंपाक केलाय, त्या दिवशी बरोबर खाता आणि त्या दिवशी संपून जातो लोक. तुम्ही काय करता? 2-3 तासाने शेंगदाणे आहे का, फुटाणे आहे का, या डब्यात काही आहे का, खाणार काही नाही. पण सगळं संशोधन, जे घरी राहतात जे घरी राहतात, जे आता पहिल्यापासून बाहेर राहतात, त्यांच्या गोष्टी मी करत नाही. जे भाग्यवान लोक आहे जे घरी राहतात ते. एक जण म्हणे घरी राहणं म्हणजे कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोन घरी राहणं नाही. कम्फर्ट झोन हे तुम्ही आले ना पुण्याला, याला म्हणता. आता तुम्ही बाप म्हणजे आपल्या मनात पडेल ते करू शकता ना. बापाची भीती आहे काही, त्याला फोन कर, हा लायब्ररीत बसलाय आणि इकडे हॉटेलमध्ये बसलेला असतो. इथे हे कम्फर्ट झोन आहे ना आपलं. आणि घरचं सगळे वॉच, कॅमेरा लागलेले तुमच्यावर, आणि बोलणारे बी. पण जाऊ द्या, कमी खाल्लं ना अभ्यासाला बसले, अभ्यास होत नाही. तुम्ही महापुरुष असले तर होईल. विनाकारण पोटाला चिमटा लावून जर तुम्ही पैसे वाचवत असले तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्ही आहे. या जगामध्ये अन्न हे महाग मिळत नाही. लक्षात घ्या. ज्या महापुरुषांच्या गोष्टी तुम्ही ऐकता त्यावेळेस अन्नच उपलब्ध नव्हतं, आपल्या आजी आजोबांच्या काळातच नव्हतं जास्त उपलब्ध. समजलं का? म्हणून ते 1-2 ब्रेडवर याच्यावर तिच्यावर दिवसभर एकाच वेळी जेवून थोडासा भात खाऊन असे दिवस काढायचे. आता अन्न मुबलक आहे. तुम्ही फक्त रिकामा पैसा ज्याच्यावर खर्च करताय की नाही, 2 चहाच्या ऐवजी 2 पोळ्या जास्त खा. रिकामे पैसे ज्याच्यावर खर्च करताय ते वाचवा आणि पोटभर जेवा. पोटभर म्हणजे तेच 80%. तर पैसे कशावर वाचवायचे आपल्याला? रिकाम्या गोष्टींवर. आणि खर्च कुठे करायचे? तर आपल्या शरीरावर. समजलं? तर अन्न काही महाग मिळत नाही या काळामध्ये. लक्षात आलं का? म्हणजे त्यांच्या येणे बरं का, म्हणजे आपल्या पूर्वजांच्या काळामध्ये जे होतं त्या मानाने. म्हणून ते जास्त जेवलं तरी अभ्यास होणार नाही, कमी जेवलं तरी अभ्यास होणार नाही. मग एक नॉर्मल लिमिट असली पाहिजे. समजलं? तर त्याचं एक कारण आहे. त्याने मग काम चांगलं होईल. काम चांगलं झालं, टेन्शन कमी होईल. टेन्शन कमी झालं, आयुष्य वाढेल. हे झालं पहिलं कारण. आणि असे त्याचे 8-10 कारण आहे. तर वेळ दे, नंतर असेल तर याच्यावर घ्यायचं नको.
Thank you.